The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द व्हॉइस विस्टा प्रस्तुत पॉडकास्ट ट्रेजर टॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. हा आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. आपण सध्या डिजिटली ऍडव्हान्स होत चाललोय, त्यामुळे ईमेल किंवा मोबाईलमुळे पत्र लिहिण्याची सध्या गरजच भासत नाहीये. पण म्हणून काही टपाल तिकिटांचा छंद कमी झालाय असं नाहीये. या एपिसोडमध्ये एक पॅशनेट फिलॅटलिस्ट विनय शिंत्रे यांना आपण भेटणार आहेत, ज्यांचा पोस्टल स्टॅम्पचा संग्रह आम्हाला देश आणि युग यांचा प्रवास घडवतो. चला त्यांच्या अनोख्या संग्रहामागील कला आणि इतिहास जाणून घेऊया. नमस्कार. पूजा प्रसून यांच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्टिंग मध्ये मी प्रसाद देशपांडे ट्रेजर स्टॉक शो या उपक्रमात आपले सहर्ष स्वागत करत आहोत. मित्रांनो, पूर्वीच्या काळी संदेश वाहनाकरता कबूतर वापरली यायची. राजे महाराजे यांच्या काळामध्ये कबुतरांमार्फत निरोप धाडले जायचे. हळूहळू ती प्रथा कमी होत गेली आणि निरोप आणि लखोट्याबरोबरच काही वस्तूंची देवाणघेवाण सुद्धा या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये होऊ लागली. पण यासाठी काही खर्च सुरू झाला. तो खर्च सेवा शुल्क म्हणून स्टॅम्प्स म्हणजे पोस्टाची तिकीट याची निर्मिती झाली. हेच प्रत्येक देशाने अनेक वेगवेगळ्या विविध विषयांवर वेगवेगळ्या थीमवर प्रत्येक देशाने आपापली तिकिटे काढली आणि हा पोस्टल स्टॅम्पचा तिकिटांचा प्रवास, रंजक प्रवास आपले आजचे संग्राहक आहे पोस्टल स्टॅम्प संग्राहक विनय शिंत्रे यांच्याकडून आपण ऐकून घेऊया. मी निमंत्रित करतो विनयजी यांना. नमस्कार. नमस्कार विनयजी, आपलं ट्रेजर टॉक शो मध्ये आपलं स्वागत आहे. आपला जो पोस्टल स्टॅम्प म्हणजे टपाल तिकीट हा संग्रह किंग ऑफ हॉबी असं समजलं जातं. तर पोस्टल स्टॅम्पची इतिहास काय आम्हाला ऐकायला आवडेल. बघा, पोस्टाची तिकीट जी आहेत ही जगातली सर्वात जास्त म्हणजे संग्रहासाठी वापरलेली गोष्ट आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर मटेरियल आणि किंमत याचा जर विचार केला, किमतीचा आणि मटेरियलचा जर विचार केला, तर सर्वात कमी किमतीची गोष्ट आणि सर्वांना सहजपणे उपलब्ध होणारी गोष्ट या बाबतीत त्या ठिकाणी पोस्टेज तिकीट ही सर्वमान्य असं एक संग्रह साधन आहे. टपाल सेवा जर आपण विचारली तर असं आहे की साधारणपणे 15व्या शतकात 14-15व्या शतकात मोहम्मद बिन तुगलकाकडे ही सेवा सुरू करण्याचा मान जातो असं इतिहासकार म्हणतात. असं आहे की त्याने पहिल्यांदा एक मेल रनर नावाची सिस्टीम सुरू केली की राजाचं जे टपाल असायचं ते काही घोडेस्वारी घेऊन जायचे. मग राजाला लवकर टपाल कसं मिळेल, तर साधारणपणे 2 मैलापर्यंत घोड्याचा वेग सर्वात जास्त असतो. राजाचं टपाल असेल, काही महत्वाच्या वस्तू देणं घेणं असेल, राजाच्या गव्हर्नर्स कडनं, ज्यांना आपण तेवढे सुभेदार म्हणायचो, ज्याच्या स्टेट जसा औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता शहाजहानसाठी, तसं आपले जे काही सुभे होते त्यातनं रोजचं राजाला टपाल जाय करत असायचं. 2 मैलापर्यंत जो घोडा आहे तो अतिशय वेगाने जायचा. पुढच्या 2 मैलावरती एक चौकी असायची, तिथे ताज्या दामाचा घोडेस्वार आणि घोडा बसलेला असायचा. ते टपाल त्या पहिल्याकडनं घेतले की तो पुढे 2 मैल जायचा. राजाला अतिशय कमीत कमी वेळात ते मिळायचं. पण हे सामान्य लोकांना करता नव्हतं. पण वॉरन हेस्टिंग्सने काय केलं, 1783-84 ला भारतामध्ये टपाल सेवेबद्दल चाचपणी करायला सुरुवात केली. आणि साहजिकच आहे, तेव्हा सुद्धा टपाल हे सरकारी असायचं. ब्रिटिशांची राजधानी कोलकाता होती, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी अलाहाबादहून चालायच्या आणि त्यावेळी मेल रनर पळायचे. मेल रनर हे पायी जायचे, धावत जायचे. म्हणजे बऱ्याच वेळेला घोडेस्वार आणि मेल रनरचं जर कधी आपण वेगाची तुलना केली तर मेल रनर आधी पोहोचायचे. का तर त्यांना डोंगरांचे रस्ते उतरणं जाणं नाही माहित असायचं. हीच पद्धत. मेल रनर त्याला हरकारा म्हणायची. हातात एक चाबूक असायचा, त्याला घुगरा असायची आणि हे सगळ्यांना माहित असायचं की याच्याकडे सरकारी टपाल आहे. त्यामुळे चोर भामटे दरोडेखोर त्याला कधी आडवत नसायचे. लक्षात ना, तो तेच आहे. तो काय करायचा, 1 ते 2 मैलापर्यंत पळत जायचा, लगेच पुढचा मेल रनर तिथं वाट बघत असायचा. याच्यात गंमत आहे, हजारीबाग नावाचा जिल्हा आहे त्या याच्या अलाहाबाद आणि कलकत्त्याच्या मध्ये. हजारीबागचं नावच असं आहे की 1000 वाघ आहे तिथे, 1000 वाघ म्हणून हजारीबाग. तर माझ्या मित्राने 1700 काय असेल 55-57 गोष्ट असेल कदाचित, एका वर्षात आठवड्याला एक असे 50 लोकांना वाघाने खाल्लेले टपाल वाहकांना.
पण दीज आर द पायनर्स ऑफ पोस्टल सिस्टम. या लोकांनी नेटांनी सेवा सुरू ठेवली, त्यांनी माघारणी घेतली आणि आजची सेवा आहे. मग पुढे 1840 ला रोलँड मिल नावाची एक व्यक्ती, अमेरिकन ब्युरोक्रॅट आहे, त्यांनी विचार केला की आपण ही सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली तर कसं. तुम्ही आता बोललात सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना की याला खर्च भरायचा कसा. मला रिसिट्स दिल्या पाहिजे, पण प्रत्येक लोक येतील, त्या पावत्या तयार करायच्या, फाडायच्या, द्यायच्यापर्यंत त्यांनी ती रिसिट घेतली का कळणार कसं. मग त्यात नाही संकल्पना पुढे आली की आपण त्याच्याकडनं जी सेवा घेऊ ती अगोदर घ्यायची. म्हणजे लक्षात घ्या, याला प्रीपेड सेवा म्हणू आपण सुरुवातीची. जसं आज आपण फोनचं रिचार्ज प्रीपेड करतो तसं ती सुरुवातीची प्रीपेड सेवा 1840 ला रोलँड मिलनी. तसं तर यावरती 1805-6 पासून काम सुरू आलं होतं, पण एक असा उपयुक्त असा उपाय मिळत नव्हता की नक्की काय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण जर लोकांकडनं आधी फी घेतली आणि सांगितलं एवढ्या फी मध्ये आम्ही एवढ्या अंतरापर्यंत तुमचं टपाल घेऊन जाऊ, एवढ्या वजनापर्यंत, मग ती जी रिसिट द्यायची त्यांनी घेतली कशी. तर मग आयडिया आली की अरे जर त्याला आपण ऍडेसिव्ह एक मागे लिंक लावला, ड्राय ज्याला आपण ऍडेसिव्ह म्हणतो, आणि ओला करून जर त्यावर चिटकवला तर सोपं जाईल. आणि 1840 ला 1 मे 1840 ब्रिटिश विक्टोरिया राणीचं चित्र असलेलं पेनी ब्लॅक नावाचं तिकीट निघालं. आणि ऑफकोर्स ही सेवा जगात फक्त इंग्लंडमध्ये होती, त्यामुळे त्या तिकिटावर देशाचं नाव नव्हतं. आणि आजही इंग्लंडनी परंपरा जपलेली आहे का इंग्लंडच्या तिकिटांवरती आजही ग्रेट ब्रिटन, इंग्लंड, युके असं काहीच नाव नसतं. फक्त राणीचा एक एम्ब्लेम असतो, जे सुरुवातीच्या तिकीट राणीची इमेज होती, त्याच्या गोल्डन एम्ब्लेम, ब्लॅक एम्ब्लेम, व्हाईट एम्ब्लेम त्यावर टाकतात ते. बाकी आजही ब्रिटिश तिकिटांवरती नाव कुठेही नाही. आणि मग सुरू आलं, मग 1852 ला भारतात पण सुरू आलं. बार्टल फ्रेअर नावाचे एक गव्हर्नर होते, सिंध, आता तो पाकिस्तान गेला भाग, सिंध प्रांत, तिथं सिंध डॉक्स नावाची तिकीट छापली गेली. आणि 1852 पासून भारतात पण काय आलं, टपाल तिकीट. आणि लक्षात घ्या सर, ज्या दिवशी टपाल तिकीट बाजारात आली त्या दिवशी संध्याकाळ व्हायच्या दुपारपर्यंत सगळ्या तिकिटांचा सेल झाला, काहीच राहिले नाही. आणि कशा करता गेली तिकीट, ही वापरण्याकरता गेलीच नाही. निम्म्याच्यावर तिकीट लोकांनी घरी नेऊन ठेवून दिली. म्हणजे संग्रह नवीन गोष्ट आहे त्या. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ज्या दिवशी पहिलं तिकीट इश्यू झालं त्याच दिवशी संग्रहाला सुरुवात झाली. आणि मग सरकारच्या लक्षात आलं की अरे आपण जर 100 तिकीट विकली त्यातली प्रत्यक्ष 50 ते 60 तिकीट आपल्याला दिसत आहेत, बाकीची गेली कुठं. मग पुढे हे आज बघा तुम्ही, आज मला तुम्ही सांगा, आज किती लोक पत्राने एखादी गोष्ट आपण टपाल पाठवतो, आज तर कोणीच नाही पाठवत. आज फक्त सरकारी किंवा जे काही तुमचं एक औपचारिक, जसं बँक असेल, तुमचे फंड्स असतील, शेअर्स असतील, हे तुम्हाला टपालानी येतात. पण ते सुद्धा काय करतात की त्यावर फ्रँकिंग करतात तिकीट. मग तरी सुद्धा तिकीट छापली जातात. म्हणजे आज तिकीट छापण्याचा मूळ उद्देशच कोण आहे, संग्रहाचा. आणि त्याच्या विविधते मध्ये किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम वर, जसं प्राणी, पक्षी, काही थोर व्यक्तींच्या प्रतिमा असल्यामुळे त्याचा संग्रह करणं लोकांना ते आवडू लागलं. पण मग असा संग्रह जो आहे तो आपण केव्हापासून केला, म्हणजे आपण किती वर्ष झाले आणि पहिला सुरुवात कशी झाली, तुम्हाला आवड निर्माण कशी झाली. आता सर एक छोटी गोष्ट अशी तुम्ही सांगितलं सर की पहिल्यांदा तर सगळ्या पर्सेंटेज तिकीट होती की त्या देशांचे हेड असायचे, मोठे माणसं. नंतर लक्षात आलं की तुमच्या देशाचं तिकीट एक प्रकारे तुमच्या देशाचं प्रतिनिधी असतं जगातल्या लोकांसाठी. मग त्यावर महत्वाच्या वस्तू, मॉन्युमेंट्स, जसं फ्लोरा अँड फाउना म्हणून आपण, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, विविध विषय यायला लागले. आता ही सगळी तिकीट जमा करणं शक्य नाही. सगळी तिकीट जमा करायची तर ते अगदी इंग्लंडचं राजघराणं असे काही लोक सोडले, त्यांना शक्य आहे, त्यांच्या वतीने अनेक लोक गोष्टी करतात, आपल्याला नाही शक्य. मग एक अशी संकल्पना पुढे आली की संग्राहकांनी काय करावं म्हणजे एक त्याला एक कल्पना मिळाली प्रत्येकालाच की आपण पहिल्यांदा आपल्या देशाची तिकीट जमा करावी. जेवढी तिकीट माझ्या देशाने त्या ठिकाणी आतापर्यंत प्रकाशित केली आहे किंवा रिलीज केली ती सगळी माझ्याकडे पाहिजे, पहिला भाग. दुसरा भाग की माझ्या आवडीची काय गोष्ट आहे, माझा छंद काय, कुठला विषय, त्या विषयाची तिकीट आपण गोळा करून दिली. तर मग मी काय केलं की एक पहिल्यापासून एक थोडस सेवाभाव किंवा काहीतरी एक या गोष्टींमध्ये एक आवड असेल, इतिहासाचं वाचन वगैरे असल्यामुळे की मी रेड क्रॉस या विषयाची तिकीट गोळा केली. रेड क्रॉस ही जगात जसं आपण म्हणतो आज की एनजीओ प्रामुख्याने कशासाठी काम करतात, वेलफेअरसाठी. पण बघायला गेलं तर ज्यावेळी एनजीओ हा शब्द पण नव्हता 1863 ला, 1 मे 1863 ला
इंटरनॅशनल रेड क्रॉसची स्थापना झाली. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस. आता त्याचा अर्थ असा आहे रेड क्रॉसचा की एक स्वयंसेवी संघटना आहे जी दात्यांच्या बरेच, त्याच्यामध्ये दाते म्हटलं तर वैयक्तिक लोक येतात, उद्योजक येतात, व्यापारी येतात, बरेच देश येतात, ते रेड क्रॉसला आर्थिक मदत करतात. आणि रेड क्रॉस काय करतं की पहिल्यांदा युद्ध खूप पाहिजे, युद्धाच्या काळामध्ये जे लोक आहेत, जखमी सैनिक आहेत, ज्यांना युद्ध झळ पोचली, अशा लोकांना रेड क्रॉस प्रामुख्याने मदत करायचं. पण त्यानंतर काय आलं की जसं जग लोकशाही एस्टॅब्लिश होत गेली, जगात सिव्हिलायझेशन होत वाढत गेलं, तसं आता अनेक आपत्ती आहेत, पूर आहेत, ज्वालामुखी आहेत, भूकंप आहेत, सुनामी सुद्धा आहे. मग अशा ठिकाणी रेड क्रॉस मदतीला जाते. रेड क्रॉस एक चिन्ह आहे. रेड क्रॉसची स्थापना झाली ती स्वित्झर्लंड मध्ये आहे. त्यांचा जो फ्लॅग आहे, त्यांचा एम्ब्लेम आहे, तो आहे लाल रंगावरती पांढरा क्रॉस. रेड क्रॉसने उलट केलं की पांढऱ्यावरची लाल फुले, डू नॉट मी या त्या ठिकाणी काय केलं की एम्ब्लेम सिलेक्ट केला आणि मग ज्या तिकिटावर रेड क्रॉस असतं ते तिकीट मी जमवतो. अच्छा, म्हणजे तुमची थीम रेड क्रॉसची जिथे जिथे जेव्हा जेव्हा ते रिलीज करतात ती. पण अशा वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या थीम असतील आम्हाला ऐकायला आवडेल, लोकांना ह्या थीम वर सुद्धा पोस्ट तिकीट काढतात. आता बघ, थीम जर म्हणाल तर बियॉन्ड इमॅजिनेशन म्हणून आपण इतके आहे, पण तरी त्यातला जर आपण लोकप्रिय विषय म्हटले टपाल तिकिटांचे, त्यातलं एक आहे पक्षी. पक्षी रंगीबेरंगी असतात, सर्वांना आवडतात, आकर्षक दिसतात, कारण पक्षीच मात्र रंगीबेरंगी असतात. आपल्याला जे पहिल्यांदा नैसर्गिक रंग दिसले, एक झाडांचा हिरवा रंग सोडला तर आपल्याला विविध रंग पक्ष्यांमध्ये दिसले पहिल्यांदा. पण पक्ष्यांची तिकीट आहेत, फार लोकप्रिय अशी एक थीम आहे. त्याच्यानंतर बघाल तर तुम्ही प्राणी आहेत, प्राण्यांचे आहेत. त्याच्यानंतर जर बघाल तर विविध देशांमध्ये त्या ठिकाणी जी स्मारक आहेत, मॉन्युमेंटची थीम आहे. त्यानंतर आर्ट आणि आर्टिफॅक्ट्स, कला आणि कला वस्तू, यांची थीम आहे. त्यानंतर जहाजांची थीम आहे, विमानांची थीम आहे. त्यानंतर अनेक लोक काय करतात की विविध देशांचे जे फ्लॅग असतात, झेंडे, ध्वज, त्यांची थीम आहे. त्यानंतर अजून एक पुढे थीम म्हणजे अशी आहे की पोशाख, कॉस्ट्युमची थीम आहे. फुलांमध्ये रोज, गुलाब अतिशय लोकप्रिय थीम आहे. किंवा नुसती फुलं जरी म्हटली, ऑर्किड्स, वन फुलं ज्याला म्हणतो आपण, ऑर्किडची थीम आहे. म्हणाल तेवढ्या त्या ठिकाणी काही जण काय करतात, काही इव्हेंट घेतात. फर्स्ट वर्ल्ड वॉर, तर पहिल्या महायुद्धावरची तिकीट आज निघत असतात. त्या युद्धाला 100 वर्ष आली, युद्ध संपायला 100 वर्ष आली. सेकंड वर्ल्ड वॉर, त्यावरची तिकीट आहे. अजून आपल्या देशामध्ये विविध प्रकारची राज्य होती, तर आपण प्रिन्सली स्टेट्स म्हणायचो. वल्लभभाई पटेल साहेबांनी काय केलं तर ती आपल्या गणराज्यामध्ये सगळी एकत्र आणली. त्यांची तिकीट आहेत, अतिशय दुर्मिळ आहे. तसं कोणी काय करतं, अशा काही कॉलनीज असतात, जसं ब्रिटिश भारत यांची कॉलनी होती, आता कॉलनीज नाही आता. मग त्यांची जी तिकीट आहेत ती लोक गोळा करतात. पण जेवढी तिकीट तुम्ही जुनी जमा कराल तेवढी ती थोडीशी मिळायला अवघड, महाग असं होतं. तर मग याचा तुम्हाला आवडत कशी जेवण झाली? घरामध्ये कोणी करत होतं की कशामुळे असं वाटलं की आपण पोस्टाची तिकीट कलेक्शन करावं? सांगतो. तर गंमत अशी आहे की मी ज्या काळात लहानसा मोठा आलो, आजपासून एक 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी, त्या काळी पद्धत होती की पहिली गोष्ट बघा की आपली ही एकमेव पिढी की आपण जुन्या पिढीतले लोक कसे राहायचे अगदी जवळून पाहिलं, नवीन पिढी बघतोय. त्या काळामध्ये फार काही रंगीत गोष्टी नव्हत्या की पेपरची करून हिराईवर रंगीत यायची आली तर, बाकी काहीच नव्हतं. जाहिराती दिसायच्या, टीव्ही आले होते पण टीव्ही बहुतेक ब्लॅक अँड व्हाईट असायचे, एखाद्या रंगीत टीव्ही. मग आकर्षण असायचं, काहीतरी जमा करायचं मला. कारण टीव्ही नसल्यामुळे खेळणं अभ्यास सोडलं तर तुम्ही काय करणार, क्रिएटिव्ह वाचन, मग काडीपेटीची छाप आम्ही जमवायचो. पण मग थोडस घरामध्ये एक बंधन असं होतं की काडीपेटीची छाप जमवायची तर रस्त्यात फिरावं लागायचं, ते गोळा करायचं. वडिलांनी सांगितल्यापेक्षा एक काम करा की तुम्ही पोस्टाची तिकीट जमवा. आणि मग वडील माझी एलआयसीत नोकरी करायची, ते येताना काय करायचं, टपाल असायचं ते अर्थात फेकून दिलायचं. मग ते अगदी कात्री निराळची तिकीट व्यवस्थित कापायची, ती आणून द्यायची. मग लक्ष लागलं का एवढी तिकीट आहे, एवढा छंद आहे हा मोठा. असं ही गोष्ट असेल मी 6वी 7वीत असताना. असं वाढत 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 मग त्यातल्या तांत्रिक गोष्टी कळत गेल्या. आपल्या नाशिकमध्ये माझ्या वडिलांच्या वयाचे एक ज्येष्ठ संग्राहक शांतीलालजी हिरण म्हणून 75च्या पुढे ते, तर त्यांनी आमच्यासारख्या बऱ्याच मुलांना हा छंद जो आहे तो जोपासायला मदत केली, वाढायला मदत केली. आज बराच मोठा छंद आहे. आपल्याकडे आता सध्या किती प्रकारचे किंवा किती नंबर्स आहेत? किती? आता तुम्ही जर म्हणाल तर माझा जो विषय प्रामुख्याने तिकिटांचा, हा 3 पद्धतीची तिकीट मी गोळा करतो. एक माझ्याकडे आपल्या देशाची, कारण मी भारतीय आहे, हे माझं सद्भाग्य.
जन्म घेतला याच्या इतका मोठा देश कुठलाच नाही, चांगला देश नाही. त्यामुळे माझ्या देशाचा अभिमान, माझ्या देशाकरता मी काय करू शकतो. सैन्यात जाणं नाही जमू शकलं, पण माझ्या देशाची तिकीट मी गोळा करतो. 15 ऑगस्ट 1947 ला आपण 3 तिकीट भारतीय गणराज्य म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याबद्दल आपण त्या ठिकाणी काहीतरी इश्यू केली. त्या दिवसापासून तर कालपर्यंत जी काही तिकीट निघाली असतील सगळी माझ्याकडे आहेत. पण याच्यामध्ये काय आहे की आजच्या इंटरनेटच्या काळामध्ये माझे बरेच मित्र आहेत या समाज माध्यमाच्या द्वारे, व्हॉट्सअप, फेसबुक द्वारे, की जगभर पसरले आहेत ते, की जे संग्राहक आहेत. मग मी काय करतो की त्यांना अशा ओकेजन असेल, माझा वाढदिवस आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, 26 जानेवारी आपला गणराज्य दिन आहे, 1 मे आपला महाराष्ट्र दिन, या दिवशी काय करायचं मी, तर मग कोणी रक्तदान करतं, कोणी काय करतं, तर मी माझ्या देशाची तिकीट जी काही मला आवडतात त्या वर्षी आली चांगली, ज्याच्यात माझ्या देशाचं काहीतरी संस्कृती दिसते, ही तिकीट मी त्या माझ्या पत्रमित्रांना पाठवतो, माझ्या गिफ्ट देतो, पाठवतो त्यांना. आता माझा इटली मधला मित्र आहे, तो तिकीट जमवतो, मग मी त्याला काय करतो की 15 तिकीट माझी पाठवतो, त्याला काय फार पैसे लागत नाही, व्हेरी सिम्पल थिंग. आणि ती इंडिया पोस्ट कडनंच पाठवतो, आणि पाठवताना पण त्याच्यावर मी आपलीच तिकीट जोडतो, लावतो. आणि कॅन्सलेशन जर लोकांना आणतो, शिक्का मारणे झाला म्हणतो आपण, की एकदम असं तसं कॅन्सल असं करा की तिकीट जे आहे ते विद्रुप नको व्हायला. मग त्याला ते पण एक लेटर पण जे असतं, कव्हर सुभाषच्या अक्षरात लिहिलेलं, भारतात आलेलं पत्र आहे. म्हणजे थोडक्यात हे माझ्या देशाचं एक प्रकारे काय म्हणून की एक प्रतिनिधी असणारी गोष्ट आहे, मी करतो त्यांच्यासाठी. तुम्ही आता विषय बोलला की त्याच्यावर शिक्का पडतो. आम्ही असं ऐकलं की 2 प्रकारची तिकीट असतात, जी पोस्टामधून रिलीज होतात ती, बरोबर, आणि जी पोस्टामधून रिलीज झाल्यानंतर पुन्हा पोस्टात येऊन शिक्का पडतो. तर याच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे जे कलेक्शन करणारे नवीन असतील किंवा आता कलेक्शन करतायत त्यांच्यासाठी काय सांगतात की ही कुठली तिकीट आपण त्याची जपणूक करावी, संग्रहित करावी पाहिजे? सर सांगतो मी काय. शिक्का असेल तिकडे जे असतात ती यूज तिकीट असतात, जी पोस्टल पर्पज ज्याला म्हणू आपण, की जो ज्या मूळ हेतूने तिकिटाचा शोध लावला गेला तो हेतू. पण आज ते प्रमाण खूप कमी आहे. त्याकरता काही जण काय करतात की शिक्के जे असतात ना हे त्या दिवसाचे पण असतात. आता उदाहरणार्थ आता आपण असं म्हटलं की एखाद्या महापुरुषाची आज 100वी जयंती, तर त्या जयंती प्रित्यर्थ एक विशेष शिक्का तयार केला जातो आणि तो त्या दिवशी वापरला जातो, किंवा त्याला आपण कॅन्सलेशन म्हणतो. मग काही जण काय करतात की त्या आता उदाहरणार्थ कोविड मध्ये काय आलं की सगळ्या देशांनी पाहिलं, भारताने अतिशय चांगल्या तऱ्हेने कोविडचा सामना केला, मग त्याबद्दल आपण कॅन्सलेशन विवरली की वॅक्सिन घेताना वगैरे. मग काही लोक ती जमा करतात, मग तुम्हाला तो शिक्का मारून मिळतो. म्हणजे तुम्ही फर्स्ट डे कव्हर असतं, ते फर्स्ट डे कव्हर घ्यायचं, त्या दिवसाचं ते पहिलं पाकिट असतं फर्स्ट डे कव्हर, त्यावर तुम्ही तिकीट लावायचं आणि त्यावर तुम्ही तो शिक्का घ्यायचा, किंवा मग 4 तिकीट लावायची अशा पद्धतीने की प्रत्येक तिकिटाचा आतला कोपरा जो आहे तो शिक्क्यामध्ये येईल. मग हा आता उदाहरणार्थ 2002 आपल्याकडे इथं प्रदर्शन होत असतात, आपल्याकडे राष्ट्रीय प्रदर्शन झालं होतं इथं नाशिकमध्ये. त्यावेळी आपण त्र्यंबकेश्वरच्या मंदिरावर एक तिकीट आणि तिथं स्पेशल कॅन्सलेशन काढलं होतं. मग परंतु म्हणजे ती आवड असते गोळा करायची, पण प्रामुख्याने त्याच्यात बघाल तर कोरं तिकीट, जे तिकीट पोस्टाने आज इश्यू केलं ते विकत घेऊन संग्रहात ठेवणं. द बेस्ट वे टू कलेक्ट स्टॅम्प इज टू बाय फ्रॉम द ब्युरो. ही तिकिटांची विक्री करणारे काही स्पेशल काउंटर असतात, त्यांना ब्युरो म्हणतो आपण. नाशिकला पण फिलाटेलिक ब्युरो आहे, तिथे तुम्ही गेलात मुलांना सांगू शकतात पालक, तर तुम्ही तिथं वर्षाचे 2-3 हजार रुपये भरले तर जे जे तिकीट सरकारकडनं प्रसारित होईल हे तुमच्यासाठी जर ठेवलं जातं, तुमच्या घरी पाठवलं जातं, तुम्ही जाऊन तिथं घ्या, तुमचं अकाउंट असतं. अच्छा, म्हणजे संग्राहकांसाठी सरकारने सुद्धा ती योजना राबवली की संग्राहकांनी त्यांचे तिकीट, म्हणजे भारत सरकारने जी रिलीज करणार आहे तर ती आपण मेंबरशिप घेऊन तुम्ही ते तिकीट मिळवू शकता. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला यूज तिकीट वाटायची गरज नाही. आता वापरत नाही. आणि त्याच्या अजून एक बात सांगतो, तर नाशिकमध्ये ब्युरो आहे, पण हा सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या जिल्ह्यांमध्ये ब्युरो नाही. छोटं गाव असेल, आता पिंपळगाव आहे आपल्याकडे, असं होतं ना, काय करायचं, तुम्हाला मुंबई ब्युरो आहे किंवा जवळचा ब्युरो आहे, तुम्ही त्या ब्युरोमध्ये पैसे भरा आणि तुमच्या पत्त्यावरती साधारणपणे 3-4 महिन्यात काय होतं, मागची सगळी जमलेली साधारणपणे 20-25 तिकीट झाली, वर्षात कमीत कमी 2दा तरी. समजा वर्षात 70-80 तिकीट निघत असतील तर 35-40 तिकीट आली की तुम्हाला घरी तुमच्या स्थळाला सप्लाय म्हणतो, सप्लाय येतो आणि अगदी व्यवस्थित येतो. म्हणजे याच्यात एक मान्य केलं पाहिजे की इंडिया पोस्ट सुद्धा प्रयत्न करत असतं की हा संग्रह कसा वाढला पाहिजे. तुम्ही आजही आपल्या जनरल पोस्टच गेला तिथं असं त्यांनी प्रदर्शनासारख्या फ्रेम लावले आहेत, लहान मुलं ती बघतात, त्यांना उत्सुकता निर्माण होती, अरे काय
मग त्यांना माहिती मिळते. त्याच्याकरता हे काउंटर्स वेगळे आहेत, त्याला फिलेटली ब्युरो असं म्हणतात. फिलेटली इज दी कन्सेप्ट व्हॉट यू कुड से की नेम और कॉन्सेप्ट यूज फॉर या हॉबी ऑफ स्टॅम्प्स कलेक्शन. या तिकिटांच्या संग्रहासाठीच तो नाव आहे त्याला फिलेटली. आता ही जी तिकीट आहे काही 100 वर्षापूर्वीची असेल, अजून 150 वर्षापूर्वीची असेल, तिकिटांचा जो कागद जो असतो तो खूपच नाजूक म्हणता येईल किंवा खूप काही त्याचा हे नाही, काय म्हणता येईल, क्वालिटी खूप चांगली असेल असं नाही बोलू शकत आपण. कारण ती यूज अँड थ्रो अशी गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही संग्राहक म्हणून तुम्ही जेव्हा ती संग्रह करतात तर ती जपणूक कशी करतात, म्हणजे ती 25 वर्ष 50 वर्ष पुढे कशी राहील याची काही खास टेक्निक्स आहे का? आहे ना, गमत सांगतो की सगळं कसं आहे की तुमच्या त्या हँडलिंग वर तुम्ही ठेवता. आता बघा, संग्रह जरी म्हटला तरी तिकीट घेतली कशी ठेवली, ठीक आहे, लहान मुलांना वगैरे, पण आता त्यांच्यावर ठीक आहे. पण जो खऱ्या अर्थाने संग्रह काय मनापासून संग्रह करतोय, अनेक गोष्टी उपलब्ध आहे. पहिल्यांदा त्याला आपण स्टॉक बुक असं म्हणतो. एक स्टॉक बुक नावाचा एक प्रकार आहे. स्टॉक बुक असं की ती अल्बम असतो, तर त्या अल्बम मध्ये तुम्ही तुमची तिकीट ठेवू शकता. आता जे स्टॉक बुक आहेत ती साधारणपणे 15 पानांची 30 पानांची अशी येतात, जास्त जड येत नव्हती, हँडलिंगला तो उचलून न्यायला अवघड होतं. एक 30 पानाचा स्टॉक बुक जो असेल त्याला फ्रंट बॅक जो तर 60 पानं मिळतात. आणि शक्यता ती साधारणपणे A4 आकाराची असतात, मोठे असतात. त्याच्यावरती एक साधारणपणे 8 ते 10 पट्ट्या असतात. त्या पट्ट्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकच्या अतिशय चांगल्या दर्जाच्या पॉलिथिनच्या पट्ट्या असतात. त्याला तर तुम्ही तिकीट इन्सर्ट करून ठेवू शकता. चिटकवायची गरज हा, कारण लक्षात घ्या तिकिटाचं जे महत्व आहे हे ते तिकीट किती स्वच्छ आहे, बरोबर, त्याचा गम ज्याला म्हणून आपण मागचा डिंक तो किती व्यवस्थितपणे तसाच आहे. त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस फ्रेश अशी पण कंडिशन आहे की संग्राहक सांगतात एकमेकाला देताना की दिस इज प्युअर फ्रेश कंडिशन. आता की जसं काही आत्ताच पोस्ट ऑफिस मधनं आणलंय इतकं फ्रेश. तिकीट केव्हाचं आहे, तिकीट 100 वर्षापूर्वीचं, तिकीट केव्हाचं आहे 50 वर्षापूर्वीचं. आणि असं काही नाही, आता सुद्धा आपल्याकडे साधारणपणे 100 ते 125 वर्षापूर्वीची तिकीट अतिशय व्यवस्थित ठेवली. हा, आहेत. तुम्ही ती ठेवा व्यवस्थित, त्यांना हवा दाखवा, त्याची काळजी घ्या. कागद जरी असेल तरी तो वर्षानुवर्ष टिकतो, त्याला काही फारसं खराब होत नाही. मग ते ठेवायला तुम्हाला पॉली बॅग्स मिळतात, तुम्ही त्यात ठेवा. ती हा एक बऱ्याच उपाय आहेत त्यावर, तेव्हा तिकीट खराब होत नाहीत. तुमच्या संग्रहामध्ये असं कुठलं दुर्मिळ स्टॅम्प्स आहे की जो तुमच्या साठी वीक पॉइंट आहे किंवा तुम्हाला खूप आवडताय, आणि असा कुठला ड्रीम स्टॅम्प आहे की जो तुम्ही बघितला पण तुम्हाला अजून मिळालेला नाही? आता या संग्रहाचा विचार केला तर एक ड्रीम स्टॅम्प नावाची संकल्पना तशी म्हणता येणार नाही काही, कारण माझ्या जी थीम आहे, जो विषय, त्या विषयाच्या अनुषंगाने जितकी तिकीट तेवढी मिळवतोय मी. मग त्या दुर्मिळ तिकीट जी असतात ना ती महाग होत जातात. आता उदाहरण सांगतो मला मी, साधारणपणे 2021 ची गोष्ट आहे. एक तिकीट आहे जगातलं, त्याला 1 सेंट मॅजेंटा असं म्हणतात. 1 सेंट मॅजेंटा, ब्रिटिश कॉलनी गयाना नावाची. आता गयाना वेगळा देश आहे. त्या ब्रिटिश गयानाचं एक तिकीट आहे 1856 सालचं, 1856. अतिशय मर्यादित प्रमाणात तिकीट ती विकली गेली, 1 सेंट मॅजेंटा. तर ते तिकीट जे होतं ती मोजून काही शेकड्यामध्ये असतील, पण ती लक्षात आलीच नाही कोणाच्या. पुढच्या 12-15 वर्षात एका संग्राहकाच्या लक्षात आलं, हे तिकीट एवढंच आहे, याच्यासारखं तिकीट मला दिसलंच नाही कुठे. मला लक्षात लागलं एकच तिकीट आहे. आणि तिथूनच ते दुर्मिळ असल्याचा लोकांना एक प्रकारे समज झाला होण्याचे लक्षात आलं लोकांच्या. आणि देशपांडे साहेब ते तिकीट 2021 ला 83 लाख डॉलर्स या किमतीत हाँगकाँगला स्टॅनली गिबन ही जगातली तिकीट विकणारी म्हणजे पहिली संस्था, पहिलं दुकान, ज्यांनी ब्रिटनला काय केलं. तुम्हाला मी बोललो मगाशी की जसं पहिलं तिकीट आला बाजारात त्या दिवशी लोकांच्या लक्षात आलं अरे हा नवीन छंद झाला मला, आणि लोक आतुरतेने वाट पाहायची तिकीट यायची. जसं सरकारच्या लक्षात येईल तसं वापरायची तिकीट वेगळी, जी साधी जास्त लहान आकारची कागद वाचण्यासाठी, आणि जमवायची तिकीट रंगीत मोठी विविध विषयांच्या असं व्हायला लागलं. तर त्याच वेळेला पुढच्या 10-15 वर्षात तिकीट विक्री सुरू झाली. लोक किराणा दुकानामध्ये पण तिकीट विकायची.
आतापर्यंत आपल्याकडे तुम्ही जर बुक स्टॉल वर गेलात मेहंदी रोडला तर तुम्हाला व्यवस्थित एका पुठ्ठीवरती तिकीट रचलेली वरून प्लास्टिक कागद लावलेला आजही ते विकत मिळतात मुलांना. एक जर आपण एक स्टार्टिंग जे तुम्हाला एखाद्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायचं 200 रुपयाचा तो एक तिकिटाचा पॅक घ्यायचा, रंगीबेरंगी विषयानुसार पण मिळतो. रेल्वे इंजिन असेल, बाहुल्या असतील, तुम्हाला बोललो फुलं असतील, आणि त्या मुलाला ते आवडलं की मग तो तिकीट कार्टूनची डिस्नीची तिकीट आहे भरपूर. म्हणजे असं पण आहे की रोजच्या वापरातली आणि पोस्टाला वापरण्यासाठी तिकीट वेगळी असतात आणि संग्रह करण्यासाठी जी तिकीट आहे ती वेगळी असतात. जी पोस्टाची वापरायची आहे रोजची त्याला डेफिनेटिव्ह म्हणतात, आणि ही जी असतात ही कोमेमोरेटिव्ह असतात. पण आता झालं कसं की बऱ्याच ठिकाणी आता वापर कमी आल्यामुळे भारतात ठीक आहे, पण बऱ्याच देशांमध्ये आता एकच पद्धतीचं तिकीट निघतं की डेफिनेटिव्ह आणि कोमेमोरेटिव्ह एकच. लहान लहान देश असतात, आता भूतान सारखे देश आहेत, तिथली तिकीट अति सुंदर आहे. म्हणजे भूतानची भूतानची अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे का तिकीट विकणं. हा, म्हणजे भूतानची तिकीट जगभर विविध विषयांना वाहिलेली असतात. अगदी आत्ता घडलेले विषय की ज्याचा भूतानशी काही संबंध नाही. भूतानची क्रिकेट टीम नाही, पण भूतान क्रिकेटवर तिकीट काढायची. भूतान वेगळ्याच भारतीय संस्कृतीत तिकीट काढतात, क्रिसमसवर काढतात, ही तिकीट पण जगभर विकली जातात. म्हणजे साधारण मार्केटमध्ये किंवा संग्राहकांची काय आवड आहे या विचार करूनच पोस्ट स्टॅम्प्स. मला तो विषय राहिला मला सांगायचा, तर तो जो हे होता स्टॅनली गिबनचा ऑप्शन, तो इतका जगभरात फेमस झाला तो इव्हेंट की इतक्या महागास तिकीट विकलं जातं. आणि अजून एक गंमत याच्यात, जे तिकीट असतं ना ते छापताना जर काही चूक झाली, इतर ठिकाणी काय असतं की एखाद्या वस्तू आहे, मी एक वस्तू विकत घ्यायला गेलो, शर्ट विकत घ्यायला गेलोय आणि त्याच्यावरची प्रिंट कुठेतरी चुकली तर मी तो फेकून देतो, घेत नाही. किंवा मी दुसऱ्या गावात विकत आणला आणि मग घराला उघडला, पाहिलं अरे मी सिंगापूरहून आलो आणि पाहिलं अरे शर्ट घेतला, अरे हा खराब आहे, फेकून देतो, घरात घरात टाकून देतो. पण तिकीट जर डिफेक्टिव्ह असेल तर त्याची किंमत हजारो पटीने वाढते. म्हणजे ते दुर्मिळ आहे ना, ते दुर्मिळ. आणि ती तिकीट लगेच लक्षात आलं अरे तिकीट जे आहे त्या छापताना चूक झाली, आपल्याकडनं कटिंग मध्ये चूक झाली, शाईची चूक झाली, प्रिंटची किंवा कॉर्पोरेशन जे असतं, तिकीट कॉर्पोरेशन हा सगळ्यात सोपा आहे, ते कदाचित काय होतं चुकीच्या पद्धतीने जातं. ही तिकीट त्या म्हणजे प्रिंटिंग लेवललाच डिस्ट्रॉय होतात. पण क्वचित ह्युमन एररमुळे तिकीट असं एखादं शीट असं एखादं तिकीट बाहेर येतं आणि ते आलं तर त्याची किंमत अचानक प्रचंड वाढून जाते, कारण संग्राहकांना माहित असतं जगातलं एकमेव तिकीट आहे. अच्छा, म्हणजे जे स्क्रॅप होणार असतं त्यांच्या दृष्टीने ते तुमच्या दृष्टीने खूप मौल्यवान होतं. एक चीनचं तिकीट आहे की ते तिकीट छापलं, विकलं गेलं काही शीट, आणि मग लक्षात आलं चीनच्या की त्या तिकिटामध्ये जो तैवान आहे दाखवलेलाच नव्हता. जेव्हा की चीन काय सांगतात की तैवान हा त्यांचा भाग आहे, आणि त्या छापणाऱ्या डोक्यात कळवलं की आपला भाग नाही म्हणून त्यांनी तैवान त्या चीनचा नकाशा आहे त्याच्यात नाहीच आहे. आणि पटकन ती तिकीट सगळी कॅन्सल झाली, ब्युरो मधनं मागून घेतली विक्रीची, पण तरी काही विकली गेली होती. आज तर तिकीट लाखो रुपयाची जी काही बाजारात आहेत अशा अनेक तिकीट आहेत. तर माझ्याकडे एक तिकीट आहे, दतिया नावाचं संस्थान आहे आपलं. तर दतिया संस्थानचे जे महाराज होते ते रेड क्रॉसचे पॅटर्न होते. तर फर्स्ट वर्ल्ड वॉर त्यांनी काय केलं, दतिया आणि रेड क्रॉसच्या फंडसाठी काही तिकीट काढली, आणि ती तिकीट आली केव्हा, वापरली केव्हा, गेली, संपली केव्हा, त्या युद्धाच्या गडबडीत कळलं पण नाही. आज ती तिकीट अक्षरशः काही शेकड्यात जमा आहेत, आणि लोक अक्षरशः जे रेड क्रॉसचे संग्राहक आहे ते मिळेल त्या किमतीत विकत घ्यायला तयार असतात, पण नाही अवेलेबल. किंवा अजून एक गंमत सांगतो की पॉंडिचेरी आणि चंद्रनगर ही फ्रेंचांची वसाहत होती. आता ब्रिटिश इंडियाची तुलना केली तर फ्रेंच कॉलनी एकदम छोटी, म्हणजे त्यापेक्षा आपलं नाशिक शहर जिल्हा मोठा झाला इतकं छोटे. मग त्यांनी काय केलं की माझा जो विषय आहे रेड क्रॉस, महायुद्धाच्या काळात, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी काय केलं, काही तिकीट छापली ब्रह्मदेवाची. त्यावर ब्रह्मदेवाचं अतिशय सुंदर तिकीट आहे, एस्थेटिकली इट्स व्हेरी ब्युटिफुल, रेड कलरचं. त्या 6 तिकिटांवर त्यांनी एखादं रेड क्रॉस फंड साठी छापली. ती भारतातली पहिली तिकीट जी रेड क्रॉस साठी छापली गेली 1915 ला, 6 तिकीट. आणि ती तिकीट जी आहेत ना त्या युद्धाच्या काळामध्ये ती डेफिनेटिव्ह म्हणूनच वापरली गेली सगळी. त्याची कोणी तिकीट मिळणार अवघड आहे, 6चा सेट आहे करेक्ट. तर बरेच जण प्रयत्न करतात 6च्या 6 तिकीट मला मिळाली पाहिजे, ती मिळतात, कळलं नाही मिळत. तर बोलता बोलता तुम्ही अनेक देशांची नावं घेतली, तर वेगवेगळ्या देशांचे जी स्टॅम्प रिलीज होतात ते तुम्ही कुठून मिळवतात? म्हणजे तुम्ही असं काही आहे की भारतामध्येच कुठे मिळतात किंवा तुम्ही त्यांच्याकडून मागवतात, कसं मागवतात? सांगतो. गंमत अशी आहे की आता या काळात तर सोपं झालंय इंटरनेटच्या आणि या सगळ्या गोष्टी, पण जुन्या काळी काय असायचं
की त्या त्या देशांचे फिलॅटेलिक क्लब असायचे. अच्छा. वर्षातनं रेग्युलर पोस्टाच्या लेवलला प्रदर्शनं व्हायची आणि मग त्या त्या देशांचे जे ब्युरो असायचे ते त्यांचे ब्रोशर्स किंवा त्यांची माहिती पत्रक आपल्याकडे पाठवायची. रशियाची यायची आपल्याकडे बरीचशी. मग रशियामधलं जे पोस्ट ऑफिस आहे, भूतानचं पोस्ट ऑफिस, नेपाळचं, आपल्याकडे इथे थायलंड असेल, थायलंडचे पण सुंदर असतात, सौदी अरेबियापर्यंत असलेल्या गोष्टी. तर मग संग्राहक काय करायचे की ज्यावेळी आपल्या लहानपणी पत्र मैत्री नावाचा प्रकार होता, तसं त्या त्या ब्युरोला पत्र पाठवायचे इथनं. मग ती ब्युरो काय करायची की तुम्हाला ती अगदी नॉमिनल ते सांगायची तुम्हाला एवढी किंमत करा, पाठवा. मग ती मनी ऑर्डर पोस्टातच जायची आणि मग तुम्हाला त्या बदल्यात ते तिकीट ते लोक पाठवायचे. त्याच्यानंतर मग जसं मला सांगितलं मी की तिकीट विक्री करणारे लोक होते, तो एक व्यवसाय तयार झाला. मग डीलर्स तयार झाले. ते डीलर्स तर लक्षात घ्या, म्हणजे साधा फोन नसताना सुद्धा नेटवर्क इतकं मोठं होतं की डीलर लोक आपल्याला त्यांच्याकडचे लहान लहान असे लिखित कॅटलॉग्स पाठवायचे. चित्र नसायची, वर्णन असायचं. आपण त्यांना सांगायचं अरे मला तिकीट पाहिजे, त्यांना पैसे पाठवायचे. अवघड होतं खूप. म्हणजे त्या काळी तिकीट गोळा करणं जे आहे ते थोडस अवघड का होतं की संख्यात्मक अवघड होतं. कारण वर्षभर जेव्हा मी प्रयत्न करेल तेव्हा माझ्याकडे 100, 150, 200 माझ्या आर्थिक पोहोचीनुसार असेल तर तिकीट यायची. पण आज काय झालं की इंटरनेटमुळे तुम्ही कोणी संपर्क साधू शकता, सहजासहजी आपल्याला मिळतं. आता ही जी आपण संग्रह करता, हा संग्रह करताना पुढे जे तुमची पिढी आहे, तुम्हाला जे मुलं आहेत त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, किंवा ती पुढे चालवणार आहे? कारण आता हे तुम्ही तिकिटांचा मोठा संग्रह केलाय आणि तो मौल्यवान आहे, खूप जुना आहे, 100 वर्ष 150 वर्ष. तर तो संग्रह पुढे तुमचा मुलगा किंवा पाल्य त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात का, किंवा तुम्ही त्यांना कसं मग त्याच्यामध्ये आवड निर्माण करता? पहिली गोष्ट, आता जग अतिशय वेगवान झालंय. एक जो पॅटर्न आहे आवडीचा तो बदललाय. आता आवडीचा पॅटर्न आहे ना, हा कुठल्याही लिखित स्वरूपात नसून आता स्क्रीनकडे वळालाय. मोबाईल आणि पेन नाहीये आपला पेन, का पेनचा वापरच होत नाही. किती मागच्या महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात ठीक आहे तुम्ही लिहिलं असेल, शाळेतले विद्यार्थी सोडले तर किती जण पानाच्या पानं लिहितात. तसंच आहे की याच्याकडचं आकर्षण कमी व्हायला लागलं आणि वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण टीव्ही म्हणण्यापेक्षा मोबाईल असेल, ग्राफिक्स असतील, हे व्हायला लागलं. आता मुलांना सांगितलं तरी ते प्रायमरीला हो म्हणतात, पण तेवढा वेळ नाही. अच्छा, ते तिकीट बघणं. आणि मग आता यावर पर्याय असा एकच की एखादा जो कोणी पुढे चांगला संग्राहक असेल देऊन टाकणं. म्हणजे देशपांडे सगळी गोष्ट आणतो, तिकीट विकत जरी घेतली असतील तरी ती पुन्हा विकायची किंवा त्यातनं पैसे येतील ही शक्यता कुठल्या संग्रहाच्या डोक्यात नसतं. कारण का की तो संग्रहात टाकलेला पैसा आहे तो परत येणार नाही येणार, गॉड नोस. म्हणजे थोडक्यात कसं की तो जो संग्रह केलेला असतो त्याने फक्त एक आवड किंवा आनंद मिळावा त्याच्यामध्ये. त्या काळामध्ये किंवा 20, 25, 35 वर्षापूर्वी काही करमणुकीला काही साधन नव्हतं, त्यामुळे ते करमणूक आणि ज्ञान नॉलेज या दोन्ही गोष्टी. आज काय झालं, आज या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहे. आता एक गोष्ट आहे सर, जेव्हा मला अभ्यास करायचा, माझ्या लहानपणी एक सांगितलं जायचं की पुस्तक ही तुमची सगळ्यात चांगली मित्र असतात, वाचा, कारण ज्ञानाचा तो सोर्स आहे. सर एक कपाट जवळ पुस्तकांचा आपण की ज्याच्यात एक 300-400 पुस्तक आहेत, मला त्या कपाटापर्यंत जावं लागायचं, ते पुस्तक काढावं लागायचं. आज काय होतं, आज अशी 10-5 कपाट खिशात घेऊन करतो मी रोज माझ्या मोबाईलमध्ये. त्या 25 कपाटांत जेवढी पुस्तकं आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं माझ्या मोबाईलमध्ये स्टोअर आहेत. म्हणजे हे इतकं सोपं आलंय, तरी वाचनाची आवड ही कमी झाली. आणि हे सोर आपण वाचायचो. म्हणजे थोडक्यात काय, हा काळाचा बदल आहे की काळानुसार काय होतं की तुमच्या म्हणजे ज्ञान प्रक्रियेत, ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत, करमणुकीच्या प्रक्रियेत हा बदल होत जातो, बदल होत गेलेला आहे. पण तरी एक गोष्ट बघितली मी की आता पुन्हा आपण जुन्या गोष्टींकडे वळायला लागलोय, ज्याला आपण अँटिक म्हणू, काय म्हणू, त्याच्यात हा छंद आलाय. की आता मी गंमत पाहिली की मागच्या 7-8-10 वर्षात अचानक काय झालंय की जे तरुण संग्राहक आहेत, वय वर्ष 15 पासून तर 25 पर्यंत, त्यांची संख्या वाढली. कारण वेगळे, काही जणांच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात, कारण तिकीट खूप महाग विकली जातात. गंमत सांगतो मी, 5 रुपयाला तिकीट विकत घेतलं ना आपण, 10 वर्षांनी ते 10 रुपयाला जरी विकलं आणलं. तसं तुम्ही जर एक 100 रुपयाची नोट कोरी तुमच्या खिशात ठेवली आणि तुम्ही ती 10 वर्षांनी बाजारात आणली तर तिची किंमत 100च आहे, पण मिळणारा वस्तू मात्र त्यातनं कमी मिळणार तुम्हाला. हा करन्सी नोट जमा करण्याचा एक तोटा असा आहे की जोपर्यंत तुम्ही ती कुठे गुंतवत नाही, तुम्ही ती खिशात ठेवली
तर तुम्हाला ते समाधान मिळेल की अरे कोरी नोट आहे, पण तिची किंमत बाजारात 100च आहे, पण मिळणाऱ्या वस्तू मात्र त्यातनं कमी आल्या, मोबदला कमी आला. तसं तिकीटाचं नाहीये. तिकीट आता मी तुम्हाला सांगितलं की जसं त्या याचं बोललो मी तुम्हाला 1 सेंट मॅजेंटा, तसे ट्रेस्केलिंग येलो नावाचं तिकीट आहे, ट्रायस्केलिंग येलो. ते तिकीट जे आहे ते आजही ते मागच्या 20 वर्षांपासून प्रायव्हेट कलेक्टरकडे गेल्या त्यावेळी ते $3 लाख गेलं होतं. आज माहित नाही काय त्याची किंमत असेल. आता हे नवीन मुलांना माहिती आहे बऱ्याच, मग ते काय करतात, तिकीट घेऊन ठेवतात, त्याला काही जागा अडवत नाही. ₹1000 तिकीट घेऊन ठेवली आणि त्यांना माहिती 5 वर्षानंतर माझ्या आवड पण संग्रह पण आणि 5 वर्षानंतर ही इन्व्हेस्टमेंटची डबल. त्यामुळे का होईना असं मला वाटतंय की आता बरेच नवीन संग्रहालयाकडे वळायला लागले. एक इन्व्हेस्टमेंट होईल. इन्व्हेस्टमेंट आहे. कारण पूर्वी असं होत नव्हतं की पूर्वी एक छंद आवड म्हणून करत होते. आता तुमच्या दृष्टीने म्हणा किंवा तुमच्या अभ्यासातून असं जाणवतं की आता ते इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक करू शकतात. ते करतात ना, बरेच जण करतायत. काही डिलर लोक आहेत ना की ज्यांच्या आजोबांनी वडिलांनी एक काही लाखाची तिकीट घेतली, आज जेव्हा ते विकतात तेव्हा त्याचे 10 लाख 15 लाख 25 लाख मिळतात ना. शेवटी एकदा एक तिकीट आपण प्रसारित केलं, संपलं, ते परत प्रसारित होत नाही. गंमत सांगण्यापूर्वी की राज कपूर साहेब गेल्यानंतर त्यांच्यावरती भारत सरकारने तिकीट काढले, 4 लाख तिकीट छापली. आपण त्यातली असं म्हणतात, ही माझ्या ऐकू माहिती, तर ही तिकीट 1 लाख त्यांच्या स्टुडिओने जवळ घेतली का जे कोणी दिली त्यांना ते तिकीट फर्स्ट डे कव्हर गिफ्ट द्यायचं, एक असं मेमोरियल म्हणून आपण ते द्यायचं. असं 1 लाख तिकीट त्यांच्या फॅमिलीने घेतली की ती त्यांना त्यावेळी ते 2002-2003 ला हे सुरू होतं काय, 2 लाख काढले तिकीट की ती वापरली गेली. 2 लाख त्यातले जवळपास 50-75 तिकीट ब्युरो मध्ये गेली. पण म्हणजे आज ती तिकीट जी आहेत ना 4 लाखाची ती तेव्हाच संपली. आता ती रिलीज होणार नाही परत. नाही मग झालं काय, त्याची किंमत वाढली. आज ₹5 तिकीट मला 10 किंवा ₹15 मिळतं. मी सांगितलं अरे मला राज कपूर तिकीट हवंय, आता संग्रहात नसलेली व्यक्ती घेते, पण मग किंमत असं म्हणजे संग्रहाचा आर्थिक भाग पण त्याच्यामध्ये थोडासा येतो आणि असावा पण. कमीत कमी संग्रहाला चालना मिळते, त्यामुळे सरकारचा रेव्हेन्यू वाढतो. सरकार रेव्हेन्यू वाढतो, तसं लोकांपर्यंत ज्ञान पोहोचतं. सरकारचा रेव्हेन्यू वाढवण्याकरता असं एक ऐकलंय की माय स्टॅम्प ही एक संकल्पना आहे, तर ती काय आहे थोडक्यात आम्हाला सांगते. सरकारचा रेव्हेन्यू वाढतो असं म्हणूया आपण. सरकार आता काय कोट्यवधी अब्ज रुपयाचे प्रोडक्ट असतात, त्या तुलनेत हे काही फार नाही. पण गंमत अशी असते की लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तिकीट बघता तेव्हा तुम्हाला तिकीट भारतामध्ये एक वैशिष्ट्य आहे, गंमत सांगतो की भारतामध्ये तुमच्या जिवंतपणे तुमचं तिकीट तुम्ही कोणी असा आपल्याकडे काढत नाहीत. अपवाद फक्त आपल्याकडे आजपर्यंतचे 3 आहेत. 2 महाराष्ट्रातले आहेत. पहिला अपवाद आहे महर्षी धोंडो केशव अण्णासाहेब कर्वे. म्हणजे महर्षींना 104 वर्षाचं दीर्घ आयुष्य मिळालं, तर त्यांच्या हयातीत त्यांच्यावर आपण तिकीट काढलं. कारण त्यांचं प्रचंड मोठं कार्य स्त्री शिक्षणाचं कर्वे साहेबांचं पुण्यातलं. त्यानंतर मदर तेरेसांवरती जिवंतपणे तिकीट काढलं आणि तिसरं तिकीट काढलं आपण सचिन तेंडुलकर वरती. सचिनचं तिकीट काढलं आपण. तर ही 3 तिकीट आपण व्यक्ती जिवंत असताना काढली. इतर वेळी तसं नाही. इतर वेळी मग ती व्यक्ती पंतप्रधान, राष्ट्रपती कोणीही असो, किती मोठी असो, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याचं तिकीट काढलं जातं. मग हे बघा, देशाच्या टपाल तिकिटावर तुम्ही आजरामर हो, हे लक्षात घ्या. मग तसं आहे की सामान्य व्यक्तीला वाटतं की अरे मी जर तिकिटावरती आलो तर, माझं तिकीट आलं तर, म्हणजे आता तेंडुलकर एकटाच नाही राहिला, आता तुम्ही पण येतात. त्यात एवढंच आहे की तुमचं तिकीट जे आहे ना ते फक्त तुमच्या एका तिकिटाला पोस्टेज व्हॅल्यू नाहीये, त्याला जोडून जो स्टॅम्प आहे त्याला सिटेनंट म्हणतात. 2 तिकीट एकमेकाला जोडली वेगळ्या विषयांची, त्याला व्हॅल्यू आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं त्यांनी की 12 तिकिटांचा सेट आहे, ₹300 तुम्ही द्यायचे आणि त्या तिकिटांचे जरी तुम्ही जे काही द्याल, तुम्ही सांगाल ते चित्र, तुमचं स्वतः चित्र, तुमचा मुलाचा वाढदिवस, त्याचं चित्र, आई वडिलांची अॅनिव्हर्सरी याची, मॅरेज अॅनिव्हर्सरी, आता आई वडिलांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे, मग त्यांचा कुठलाही प्रसंग, माझ्या मुलीचं लग्न आहे तिचा लग्नातला मी फोटो घेतला, तर तुम्ही त्या तिकिटावर तो आणू शकता. म्हणजे जे एक व्हॅल्यूचं तिकीट आहे त्या तिकिटाला जोडून तुमचं तिकीट असेल आणि तुम्ही ते वापरू शकता. बरेच लोक वापरतात. लोक ही तिकीट हजारोंनी पण छापतात. आता माझ्या घरात लग्न आहे आणि मला लग्नाची निमंत्रण पत्रिका पोस्टाने पाठवायची आहे. आज हे पण एक अँटिक पद्धत आहे की अरे मी पोस्टाने पत्रिका पाठवतोय आणि ते माझं स्टॅम्प. त्यावेळी मी काय करतो, जे प्री वेडिंग असतं त्यात मी त्या दोघांचा एक चांगला फोटो सिलेक्ट करतो आणि जसे आपली काही तिकीट आपण अलॉट केली की याचे माय स्टॅम्प होतील, त्यातलं सुंदर नक्षीचं चित्राचं तिकीट घ्यायचं, फुल असेल काय असेल, आणि त्याला जोडून हा माय स्टॅम्प आहे आणि त्या पत्रिकेवरती मी जाऊन स्वतः कॅन्सल करून घेतो प्रॉपर वे. म्हणजे ही एक आठवण आहे. बरोबर.
ही एक आठवण आहे. आणि डेफिनेटली रेव्हेन्यू वाढणारच आहे, पण मग ही जी हॉबी, हा जो छंद आहे, हा जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचतोय, हे सुद्धा महत्वाचं आहे. खरोखर चांगली संकल्पना आहे आणि प्रत्येकाने त्याचा एकदा तरी लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं. पुढील पिढीला तुम्ही काय संदेश देता या संग्रहाच्या बाबतीत, किंवा कुठलाही संग्रह, किंवा किंग ऑफ हॉबी म्हणजे फिलाडेल्फियाला असं म्हणतात की किंग ऑफ हॉबीज अँड हॉबी ऑफ किंग्स, की छंदांचा राजा आणि राजांचा छंद, की जो हा छंद करतोय तो राजा आहे. देशपांडे साहेब, कोणती व्यक्तीची छंद करते ती राजा असते. त्याचं कारण सांगतो काय, की सामान्य माणूस काय करतो की प्रत्येक वेळी पैसे खर्च करताना कुठेतरी त्याचा मोबदला बघतो. त्याला तुम्ही स्वार्थच म्हणाला असं नका म्हणू, पण जेव्हा मी पैसे खर्च करतो, घड्याळ घ्यायचे तर मी बघतो, अरे एवढे पैसे दिले, मग घड्याळ कसे, कपडे घ्यायचे, बूट घ्यायचे, काही असो, अगदी खाण्याची वस्तू सुद्धा. पण संग्रह ही अशी गोष्ट आहे का तिथला खर्च तुम्ही फक्त आनंदासाठी करताय. आता तुम्हाला जसं तुमच्याच माध्यमातून मला एकदा कळलं की छोटी मुलगी शाळेतली कुठली ती इरेझर, खोड रबरचा छंद करायची. आता प्रत्येक खोड रबर ती वापरत नव्हती, पॅकिंग बंद बाहेर काढत नसेल, पण ते घेऊन ती ठेवते. फक्त तिच्याकडे 100 खोड रबर आहे, ती विकायला गेली तर कोण देणार ते, पण हा तिच्या आनंद करता. म्हणजे हा खर्च तिच्या मोबदला, कुठल्याही मोबदल्यासाठी नाही, तर आनंद करता करते. एक प्रकार तुम्ही रासे आहात. तुम्ही कुठल्याही सामान्य माणसासारखी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता तुम्ही खर्च करत आहात आणि तुमच्या आनंदासाठी. असं खूप आहे. एक म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, त्यातली छंद एक गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक छंद हा काही हॉबी ऑफ किंग्स असा म्हटला जातो. आणि छंदांबद्दल एक म्हटलं आता, आधी फिलाडेली हा एकच छंद होता, नाणी असायची, न्यूमिस्मॅटिक म्हणतो छंद होती. त्यांना म्हणायचे की these hobbies always keep you miles away from pressures and tensions. Today you see that today's lifestyle, it gives you a lot of money, but it gives you a lot of pressures and tensions also. What happens sometimes, wealth comes with all these things, and these are the hobbies which always keep you away from all these things which are definitely that very harmful to your health. आणि मेंटल हेल्थ फार महत्वाची. म्हणजे छंद तुमची जी मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य, ते नेहमी अबाधित ठेवतात, चांगले ठेवतात, आनंदी ठेवतात. त्यामुळे मी मुलांना सांगतो की तुम्ही आवडीचा छंद करा. छंद जे आहेत ते कसं आहे की तुम्ही कुठली कला जोपासा, अंगिक कला असेल, कुठली परफॉर्मिंग आर्ट असेल, फाईन आर्ट असेल, नाही तर मग कधी वस्तू जमा करा. सगळ्यात सोपं की त्याला फार कौशल्याची गरज नाहीये. माझ्या आवडीची वस्तू आहे, जण गार्डनिंग करतं, कोणी नाणी जमा करतं, कोणी तिकीट जमा करतं, कोणी बॉटल जमा करतं. अनेक छंद आहेत, त्यातून तुम्हाला आनंद मिळतोय, ज्ञान मिळतंय आणि कुठेतरी एक मानसिकता सकारात्मक राहते. या गोष्टी केल्या पाहिजे असं. त्यामुळे मुलांना सांगितलं कॅच दे मी तर मग ती लवकर शिकतात. लहानपणी आता बघा आमचंच घ्यायला, आमच्या लोकांचं की लहानपणी आवड निर्माण झाली ना, आता आम्ही आता सांगितलं एखाद्या व्यक्तीला, प्रौढ व्यक्तीला, तर क्वचित ते होय म्हणेल का नाही म्हणेल. पण लहानपणी जी गोष्ट तुम्हाला सवय झाली ती पुढे राहते तुमच्यासोबत, आयुष्यभर राहते. खूप छान. म्हणजे पोस्टाचा तिकिटांचा जो संग्रह आहे त्याचा जगभरामध्ये प्रसार, आणि आपण जगभरामध्ये फिरून आल्याचं असं समाधान वाटलं. कारण ही गोष्टच अशी आहे की छंद हा पैशाने न मोजता येणारा आनंद देणारा आहे. त्यामुळे तुमचा पुढच्या भावी आयुष्यामध्ये पण असाच आनंद द्विगुणित राहो. आणि मित्रांनो, आपण छंद हा यासाठी करायचा असतो की सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की पैशाला मूल्य असतं, पण ते मूल्यापेक्षाही सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे आनंद असतो. टेन्शन फ्री राहायचं असेल, तणावमुक्त राहायचं असेल तर आपण कुठला ना कुठला छंद नेहमीच जोपासायला पाहिजे. अशाच वेगवेगळ्या छंदांची आपण माहिती करून घेऊया. तेव्हापर्यंत नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.